कीजिए। SBI सनराइजर्स प्लीज अपने बल्लेबाज भेजिए। SBI सनराइजर्स अपने सलामी बल्लेबाज जल्द से जल्द भेजिए। SBI सनराइजर्स आपका 12th मैन प्लीज कमेंट्री बॉक्स में रिपोर्ट कीजिए। जैगवार्स टीम 12th मैन। Jaguars 12th man, please report to commentary box. SBI अरे Jaguars Jaguars 12th man please। अगर आपके नाम पता नहीं चलेंगे तो YouTube पे आपका नाम नहीं लिख पाएंगे, सो प्लीज कोऑपरेट। दोन्ही ओपनर बॅट्समन सईद आणि नितीन। सईद आहेत स्ट्राईकला आणि नितीन आहेत नॉन स्ट्राईकला। एक मोठी मॅच जॅग्वार आणि SBI सनरायझर्स, आजच्या दिवसातली दुसरी महत्वाची मॅच, एक लीग मॅच आहे ही, पण दोन्ही टीम साठी तेवढीच महत्वाची मॅच आहे। पेश आपल्या संघासाठी पहिली आणि वैयक्तिक पहिली ओव्हर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अतिशय चांगला बॉल होता, पायावर आदळतोय, अंपायरचा डिसिजन येतोय लेग बाईज। मॅच ऑन। पहिल्या चेंडूवर एक लेग बाईसच्या स्वरूपात येते एक धाव। बहुत ही बेहतरीन गेंदबाज कल्पेश, इट्स डेली प्लेट। कुठलीच धाव येत नाहीये, कुठलाही शॉट ऑफर केला नव्हता या बॉलवर, त्यामुळे अंपायरने डेड बॉल दिलेला आहे। बॉल काउंट असेल डेली प्लेट। ठीक आहे। एकच धाव। पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पॉइंट रिजन मध्ये चेंडू स्टिअर केलाय, पुन्हा एकदा एकच धाव। कल्पेश डावखुऱ्या हाताचा एक जबरदस्त वेगवान गोलंदाज, पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करताना। नितीन इज ऑन स्ट्राइक नाव। बॉल नक्कीच वळवला होता, पण त्या बॉलवर केला पुल, पुल होतोय सक्सेसफुल, येत आहे 4 धावा। डीजे
कल्पेश पुन्हा एकदा नितीन साडी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अतिशय ब्युटिफुल शॉट. बघूया फिल्डर धावतोय, काय होतंय. जबरदस्त फिल्डिंग. जेवढा चांगला शॉट होता तेवढी चांगली फिल्डिंग करतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मागे पळत असताना जबरदस्त फिल्डिंग. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 9. नो लॉस. एकही विकेटचं पतन झालेलं नाहीये. 9 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. कल्पेशचं चांगलं षटक, फक्त पॉवर प्लेचं षटक होतं. 9 धावांचं षटक याला येते. नेक्स्ट बॉलर ओमकार आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. ओमकार सईद साडी. सईद ओपनर बॅट्समन आहे आपल्या टीमचा. नक्कीच मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो सईद. बघूया ओमकार काय कामगिरी करतोय. सईद समोर गुड लेंथवरचा बॉल होता. पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय. कव्हर पॉइंट मध्ये बॉलिंग करताना आता नितीन येतोय. ज्याने चौकार ठोकला होता तोच नितीन. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पण कनेक्शन प्रॉपर नाहीये. आणि तिकडे फिल्डर आहे. फिल्डर ठेवलाय त्या दिशेला. कॅप्टनची अतिशय उत्कृष्ट कॅप्टन्सी. एकच धाव. फील्ड अनुसार नक्कीच बॉलिंग होते. टीम जॅग्वार्स फिल्डिंग करताना पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू. विकेट कीपर कडनं चूक होते. बॉल जातोय सीमारेषेजवळ. तिथे फील्ड करेपर्यंत होते एकच धाव. 22 ची धाव. ओमकार टू नितीन. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल वळला. बॉल गेला एका बाजूला. फिल्डर गेला एका बाजूला. बॉल जातोय चौकार. 4. थँक्यू डीजे. नक्कीच नितीनच्या बॅट मध्ये येतोय हा दुसरा खणखणीत चौकार. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक चौकार आला होता आणि दुसऱ्या ओव्हरच्या या 5व्या बॉलवर चौकार येतोय. पुन्हा एकदा गुड लेंथवरचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. तिकडे फील्ड होईपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या वधारून होते 17. पुन्हा एकदा सईद आलाय स्ट्राईकला. पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॅट आणि बॉलचं कुठलंही कनेक्शन नाहीये. विकेट किपरच्या हातात जातोय बॉल. एका डॉट चेंडूची समाप्ती आणि ही ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय 17-17. 8.50च्या सरासरीने ह्या धावसंख्या. देऊया या ओव्हरच्या मध्ये डीजे ला संधी. कम ऑन डीजे. नेक्स्ट बॉलर येसू. नितिन इज ऑन स्ट्राइक नाउ. येसू टू नितिन.
आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो येसू. धावसंख्या 17. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. गुड लेंथवरचा चेंडू होता. चेंडू थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी होती. यष्टीरक्षक हातात विसावतोय. कुठल्याही धावसंख्येला अडथळा देत नाहीये. धावसंख्या थांबते 17 वर. येसू टू नितीन. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये फील्ड करेपर्यंत होते. एक धाव कंप्लीट. नक्कीच स्टेप आउट झाले नक्कीच होते नितीन, पण थोडासा गॅप शोधण्यात असफल राहिले. फिल्डर होता तिकडे. फिल्डर फील्ड करेपर्यंत होते एकच धाव. येसू टू सईद. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा प्रयत्न फसला. चेंडू जातोय वाईड. अवांतर धाव मिस्टर एक्स्ट्राने धावसंख्या होते 19 फॉर नो लॉस. येसूचा पुन्हा एकदा थोडासा वळवलेला चेंडू होता. बॅट्समनना कळ्या अगोदर जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. येसू टू सईद. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. फिल्डर येतोय. फिल्डरच्या थोडासा पुढे पडतोय. फिल्डर थोडेसे कमी पडतायत. एकच धाव. नक्कीच अपर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. फिल्डर तिकडे थोडेसे दूरवर राहिले. फिल्डरच्या पुढे पडतोय पण चांगली फिल्डिंग केली. एकच धाव. सईदच्या खात्यात एक धाव येते. संघाच्या खात्यात स्कोर होतोय 20. 4 बॉल झालेत येसू याचे. पुन्हा एकदा बघूया पंचांचा डिसिजन काय येतोय. वाईड अवांतर. पुन्हा एकदा नक्कीच ह्या धावा कुठेतरी थांबवायला हव्यात. स्कोर मूव्स ऑन टू 21. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलाय वाईड लॉंग ऑफला. फील्ड करेपर्यंत होते फक्त एकच धाव. 1 रन येते नितीनच्या खात्यात. 1 रन येते संघाच्या खात्यात. धावसंख्या पुढे जाते होते 22. सईद इज ऑन स्ट्राईक नाव. येसू टू सईद. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळ आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो सक्सेसफुल आणि इथे 2 धावा सईदच्या खात्यात. 24. नो लॉस 24 आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 overs. न्यू बॉलर नितीन. नक्कीच शेवटची 2 षटक हाणामारीची षटक. ते षटक घेऊन येतो नितीन. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक वर आहेत नितीन टू नितीन. पुन्हा एकदा वळवला चेंडू होता. बॉल केला. पोल होतोय. पॉवरफुल होतोय. सक्सेसफुल येतोय षटकार 6. थँक्यू. नक्कीच नितीनने गिअर शिफ्ट केलेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक होते. पहिल्या चेंडूवर ठोकलाय सणसणीत आणि दणदणीत षटकार. बघूया नितीन पुढचा चेंडू घेऊन. नितीन साडी ओव्हरपिच चेंडू होता. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जातोय. तिथे फील्ड करेपर्यंत येते एकच धाव.
धावा पोहोचतायत वेगाने 31 या धावसंख्येवर 31. नितीनचे झालेत वैयक्तिक 22 धावा 22 रन्स. नितीन टू सईद नाव. पुन्हा एकदा वाईट बॉल अवांतर धाव एक्स्ट्रा रन. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर नितीन थोडासा बॅकफुटलाय. बघूया कसा कमबॅक करतोय नितीन. स्लो बॉल होता. चेंडू स्टिअर केला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फिल्डर धावतोय. लॉंग ऑफचा फिल्डर आणि दोन्ही फिल्डरच्या मधोमध बॉल जातोय चौकारासाठी 4 धावा. महागड षटक ठरतंय नितीनचं. एक चौकार आलाय एक षटकार आलाय या ओव्हर मध्ये. पुन्हा शॉर्ट बॉल होता. अपुल करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. प्रयत्न फसला पण एक धाव थांबवण्यापासून रोखू शकत नाहीयेत नितीन. तो नितीन नाव. नितीनचे नक्कीच 22 धावा झाल्या. फक्त 2च धावा आहेत त्याला अजून रिटायर्ड होण्यासाठी. स्पर्धेचे काही नियम आणि अटी आहेत. नक्कीच फलंदाजात जर 24 धावा झाल्या तर त्याला रिटायर व्हावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन तेवढंच प्रॉपर नाहीये. बघूया काय होतं. एकच धाव. एका धावेवर समाधान मानतायत सईद आणि नितीन. या ओव्हरचा शेवटचा चेंडू नितीन याचा सईद साठी. बघूया सईद काय करतायत या शेवटच्या चेंडूवर. बिग हिट करतायत की खालून खेळतायत. पुन्हा एकदा पुल करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा खालून बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि येते एकच धाव. ओव्हरची समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 39. 39 धावा आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर. थँक्यू डीजे. सईद पुन्हा एकदा स्ट्राईकला. कल्पेश ज्यांनी पहिली ओव्हर हाताळली होती अतिशय उत्कृष्ट ओव्हर. कल्पेश आपल्या वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचा हाणा मारीचं षटक डेथ ओव्हर घेऊन येतोय. कल्पेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने. वळवला होता चेंडू. चेंडू फ्लिक केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे फिल्डर धावतोय. बघूया पोहोचू शकतो का नाही आणि येतोय चौकार. थँक्यू डीजे. आणि इथे काय होतंय. मारला होता चौकार पण हिट विकेट झालाय. सईद मे बी इट्स अ मोए मोए मुवमेंट. चौकार मारून हिट विकेट होणं. यस थँक्यू डीजे. नक्कीच हा नशिबाचं विकेट आली आहे.
फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण चौकार आला होता पण त्याच्या अगोदर सईदचा पाय लागला यष्ट्यांना आणि होतोय यष्टीची सईद. पण वेल प्लेड सईद, नक्कीच तुम्ही चांगला खेळ दाखवलात. जय, नेक्स्ट बॅट्समन जय. कल्पेश टू जय. पुन्हा एकदा नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न होता पण तो फटका थांबवून खेळलाय. कट शॉट प्लेस केलाय पॉइंट रिजन मध्ये, बॅकवर्ड पॉइंट मध्ये फील्ड करेपर्यंत होत आहे 2 धावा. नक्कीच पूल करण्याचा पहिला विचार केला होता पण बॉल बघितला, नंतर बॅट ठेवून दिली, बॉल फक्त प्लेस केला पॉइंट रिजन आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या खेळाडूच्या मधोमध 2 धावांसाठी. पुन्हा एकदा कल्पेश, पुन्हा एकदा पूल केलाय, फिल्डर होत आहे तिकडे, कॅच ड्रॉप, बॉल धरतीला दान, कॅच ड्रॉप होतोय. 42 रन्स, स्कोर मूव्स ऑन टू 42. नितीन जो खेळतोय 23 धावांवर, तब्बल 23 धावा फटकावल्यात नितीनने, फक्त एकच धाव आहे त्याला रिटायर्ड होण्यासाठी. कल्पेश टू नितीन, फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल जातोय आणि बॉल जातोय सीमा पार, चौकार. 4-4-4. थँक यू डीजे. 46, 4 balls 46, 2 balls to go. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. रमेश गेलाय जागा घेण्यासाठी नितीनची, जबरदस्त फटकेबाजी नितीनने केल्या तब्बल 27 वैयक्तिक 27 धावा. वेल प्लेड नितीन, नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत नितीनसाठी. कल्पेश टू रमेश, मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता, कॅच होती कीपर साठी, कीपरच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. नाही, नक्कीच फिल्डरने तिकडे अडवलाय बॉल. 3 धावा धावून काढल्यात. धाव संख्या होते 49. अर्धशतकासाठी फक्त एकच धाव आणि शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूया जय काय करतोय आपल्या संघासाठी. 50 49 वरून 55 करतो, 50 करतो, 53 करतो, किती करतो जय आपल्या संघासाठी. कल्पेश टू जय, ओव्हर पिच चेंडू होता, समोरच्या दिशेने मारलाय, कल्पेश धावतोय आपल्या बॉलर्स फॉलो थ्रू मध्ये, कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. 2 धावा, तिसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होता, खराब थ्रो आणि रन आउट. 51 धावा झाल्यात, नक्कीच अर्धशतक झालंय या टीमचं. 52 धावांचं लक्ष घेऊन उतरेल जॅग्वार.
Yes, thank you, DJ. Yes, Sunrisers, please set a field. Sunrisers, batsman Jaguar, आपके सलामी बल्लेबाज भेजिए प्लीज. Sunrisers requesting you to please set your field. Jaguars, आपके सलामी बल्लेबाज तैयार रहिए प्लीज. Jaguars 12th man, please report to commentary box. Jaguar batsman, please. Jaguar. दोनों सलामी बल्लेबाज येशु और ओमकार. है 52 रन्स टारगेट है टीम जैगवार के लिए निर्धारित 5 ओवर में. Yesu is on strike. Omkar is on non-strike. Bowler name, please. Jitendra is on bowling mark. Yesu is on strike now. Jitendra to Yesu. पावर प्ले का ये पहला ओवर लेके जितेंद्र. ओवर पिच डिलीवरी थी, पैर को लग के जा रही है. शॉट थर्ड मैन पे, लेग बाइस. यस, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी जितेंद्र द्वारा. पहली गेंद बिल्कुल टप्पे पे. ओवर पिच बॉल, फ्लाइटेड डिलीवरी थी. ओमकार के को समझने से पहले ही बॉल जारी है विकेट कीपर के दस्तानों में. एक डॉट बॉल की समाप्ति. एक शॉर्ट बॉल था लेकिन उसको कैपिटलाइज करने में असफल रहे. सिर्फ एक ही रन मिलेगा. बिल्कुल बैल मुझे मार ऐसी बॉल थी लेकिन ओमकार उसको मिडिल ऑफ द बैट नहीं कर पाए. रन हो गए 2. आगे आके मारने की कोशिश. इट्स अ नो बॉल. सोने पे सुहागा. फ्री हिट, फ्री हिट है. पहली ओवर में नो बॉल और उसके ऊपर है फ्री हिट. येसु को एक बहुत ही बढ़िया चांस से मारेगा और ये उठा के खेल दिया है सामने की तरफ. बॉल जा रही है सीमा पार. 6. थैंक यू. जले पे नमक छिड़का है येसु ने. एक तो नो बॉल था, नो बॉल पे फ्री हिट और फ्री हिट पे आई है ये 6 रन. फिर से पुल करने का कोशिश जरूर थी
एक ही रन मिलेगा। बेहतरीन बल्लेबाजी यीशु द्वारा। ओमकार को भी यीशु का जरूर साथ निभाना होगा। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी जितेंद्र। एक छक्का जरूर खाया था जितेंद्र ने, लेकिन सिर्फ 10 रन की ओवर। ये बहुत ही बेहतरीन पावर प्ले की ओवर डालते हुए जितेंद्र। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 10-10, नो लॉस। यस, एक ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 10। दूसरा ओवर लेके अपनी टीम के लिए। पहली गेंद वाइड बॉल एक्स्ट्रा। निखिल नेक्स्ट बॉलर, अपनी निजी पहली ओवर और टीम के लिए दूसरी ओवर लेके। निखिल टू यीशु, फिर से एक बार, फिर से पुल किया है। देखते हैं क्या, बहुत ही बेहतरीन फील्डिंग वहां पे। नो गेंद थी जरूर और ये 3 रन भागकर बेहतरीन रन बिटवीन द विकेट। गेंद जरूर खराब थी लेकिन फील्डिंग वहां पे बहुत ही बेहतरीन हुई है और उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। यस, थैंक यू डीजे। और ये फ्री हिट की गेंद रहेगी। नेक्स्ट बॉल फ्री हिट। निखिल टू ओमकार, देखते हैं ओमकार क्या कर पाते हैं। फिर से पैर पर लगी गेंद। निखिल की अच्छी गेंदबाजी। पहली 2 गेंदें जरूर एक्स्ट्रा डाली लेकिन ये गेंद बहुत ही अच्छी थी। पैर पर एक लेग बाय के स्वरूप में एक रन आता हुआ। रन संख्या हुई है 16 कोई भी नुकसान नहीं है टीम जैगवार को। निखिल टू यीशु, बहुत ही बेहतरीन गेंद, यॉर्कर गेंद थी, उसको खोद के निकाला पीछे की तरफ। एक रन से इजाफा होता हुआ रन संख्या में 17, स्कोर पहुंच गया है 17-17। निखिल टू ओमकार, सामने की तरफ बॉल खेला है और फील्ड करने तक आ रहे हैं 2 रन। और ये क्या हुआ, मिस फील्डिंग। तीसरा रन, बहुत ही बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स। थोड़ी सी मिस फील्डिंग बॉलर द्वारा, बॉल ठीक से गैदर नहीं कर पाए बॉलर्स। स्कोर पहुंच चुका है 20, नो लॉस 20। फिर से शॉर्ट बॉल थी, उसको पुल किया है लॉन्ग लेग की तरफ। फील्डर आके फील्ड करने तक सिर्फ एक ही रन। ओमकार ने रुका दिया यीशु को। 2 टू गो। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष। ओमकार इज ऑन स्ट्राइक नाउ।
देखते हैं निखिल अपने टीम के लिए क्या कर पाते हैं। अभी तक उन्होंने टोटल 11 रन खर्च किए हैं। फिर से फुल टॉस बॉल, फिर से पुल, फिर से पावरफुल, फिर से सक्सेसफुल। थैंक यू, थैंक यू डीजे। एक छक्का मारा था येसु ने, तो दूसरा छक्का मारा है ओमकार ने। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, उतनी ही खराब गेंदबाजी निखिल द्वारा। फिर से फुल टॉस, फिर से वही नतीजा हो पा रहा है क्या? यस, वहां पे कैच छोड़ा है, खराब फील्डिंग, खराब गेंदबाजी। 33। थैंक यू डीजे। 23 रन इस ओवर में निखिल ने खर्च किए हैं। टोटल 23 रन। रन संख्या हो गई है 2 ओवर की समाप्ति के बाद 33। येसु और ओमकार की बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। बॉलर नेम जय, जय इज ऑन बॉलिंग मार्क नाउ। अभी भी 18 गेंदों में 19 रनों की जरूरत। जय बेहतरीन फ्लिक शॉट, फाइन लेग की तरफ बॉल जा रहा है, लॉन्ग लेग से खिलाड़ी आके फील्ड करने तक हो रही है 2 रन कंप्लीट। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी होती हुई विकेट पे ओमकार और येसु द्वारा, दोनों सलामी बल्लेबाज अभी तक बल्लेबाजी करते हुए। रन संख्या हुई है 35 की पार्टनरशिप दोनों के बीच। ओमकार का इंडिविजुअल स्कोर है 16 और येसु का भी 16 है। सामने की तरफ देखिए फील्डर आ रहे हैं, फील्डर थोड़े से कम पड़े, आगे गेंद गिरी और गेंद मस्तक पे दस्तक देते हुए सीमा रेखा पार। 4। यस, थैंक यू डीजे। येसु इंडिविजुअल 19 रन्स पे खेल रहे हैं और ओमकार 16 रन्स पे। दोनों की बेहतरीन पार्टनरशिप, बेहतरीन बल्लेबाजी, चौकों और छक्कों की बारिश करते हुए दोनों बल्लेबाज। फिर से शॉर्ट बॉल कट करने की कोशिश, अच्छी गेंद थी, विकेट कीपर का सहारा नहीं। रन आता हुआ 22 के रूप में 1 रन। रन संख्या आगे बढ़ती हुई पहुंच गई है 40। अभी भी 12 रनों की जरूरत है। ओमकार, जय टू ओमकार, फिर से सामने की तरफ खेलते हुए फील्डर वहां पे आ रहे हैं, देखते फील्ड करेंगे। फील्ड करने तक 2 रन कंप्लीट। बहुत ही बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स। इट्स अ प्योर क्रिकेट, कंप्लीट क्रिकेट, रनिंग बिटवीन द विकेट्स। बहुत बेहतरीन, आप कनेक्शन बहुत अच्छा कर रहे हैं। दोनों की तारीफ करनी होगी, येसु और ओमकार की। 42 रन। जय की बेहतरीन गेंदबाजी, आगे टप्पा रखा है। जरूर आप पीछे रहो, पीछे टप्पा रखोगे तो जरूर आपको शॉट्स आ रहे हैं, रन्स आ रहे हैं। लेकिन वही अगर आप
आगे टप्पा रखोगे तो रन्स कम आ रहे हैं, नीचे से बैट्समैन बैटिंग कर रहे हैं, सो बॉलर्स ने थोड़ा सा सोचना चाहिए। बहुत बेहतरीन गेंदबाजी थी, लेकिन ये थोड़ा सा वाइड बॉल, एक्स्ट्रा एक्स्ट्रा के रूप में ये 1 रन। रन संख्या होगी 44, अभी भी 8 रनों की जरूरत। येसु, देखना है अंपायर का डिसीजन। इट्स अ लेग बाय, यस इट्स अ लेग बाय। दोनों का स्कोर है इंडिविजुअल 19, 19-19। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 45, अभी भी 7 रनों की जरूरत। 12 गेंदों में 7 रन। It's a wide, first ball wide. Naidu, next bowler Naidu. येसु, फिर से एक बार मिस्टर एक्स्ट्रा, वाइड डिलीवरी। दोनों पहली बॉल्स वाइड है रमेश द्वारा। अभी भी 5 रनों की दरकार। रमेश फिर से एक बार, इट्स अ नो, इट्स अ नो बॉल। आपके पास बैंक बैलेंस कम है, उसके ऊपर आप ऐसे रन्स बांटोगे तो नहीं चलेगा। सिर्फ 4 रनों की अभी भी जरूरत है। सामने की तरफ फ्री हिट का बॉल मारने की कोशिश थी येसु द्वारा, कैच हुआ लेकिन ये फ्री हिट था, कोई नुकसान नहीं। रमेश टू ओमकार, 20 रन पे खेल रहे येसु, 19 रन पे खेल रहे ओमकार। ये शॉर्ट बॉल, देखते हैं कहां पे जाएगी ये बॉल। फिर से नो बॉल। ये लड्डू बांटने का समय नहीं है बरखुरदार। स्कोर लेवल्स 1 रन टू विन। येसु क्या मैच सिक्सर से फिनिश करेंगे? देखते हैं क्या होता है। सामने की तरफ बॉल मारा है, 1 रन कंप्लीट। विंस, जैगवार विंस। हार्ड लक टीम सनराइजर्स, एसबीआई सनराइजर्स, वेल प्लेड टीम जैगवार्स, ओमकार यानी एस येसु। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी आप दोनों के द्वारा, और बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मैच के लिए।